सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या 6 सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. उमाताई पिठोरीची पूजा करून बाहेर येते. ती सर्वांना प्रसाद देते आणि निशीला, जाग निशी, तू पण पिठोरीची पूजा करून घे असं सांगते. त्यावर लाली आत्या म्हणतात, तिला कशाला सांगते तू पिठोरीची पूजा कराय? अगं, तिला या अवस्थेत जमणार आहे का करायला? त्यावर उमाताई म्हणतात, अहो ही मी पूजा तिला तिच्या बाळासाठीच करायला सांगते. तिचं बाळ या जगात सुखरूप यावं म्हणूनच मी तिला ही पूजा करायला सांगितलेली आहे. निशीलाही उमा आईचे म्हणणे पडते. ती म्हणते, हो आई, मी ही पूजा करून घेते. इकडे बंधूंना आजच्या दिवशी दायचीची खूप आठवण येत असते. ते म्हणतात, आज दायची असती ना तर तिने आपल्या सगळ्यांसाठी उपवास धरला असता, सगळ्यांना तिने आशीर्वाद दिला असता, घरभर नुसतं इकडं तिकडं फिरले असते. आपल्याला सगळ्यांना ती सोडून गेली, त्यामुळं तिची किती कमी भासते ना आपल्याला. त्यावरून मग ते म्हणतात, ह्या वर्षीपासून मी तुमच्यासाठी सर्वांसाठी उपवास धरते. आज दायची जिथे कुठे असतील तिथून आपल्याला त्या आशीर्वादच देत असतील. थोड्या वेळानंतर उर्वी एकटीच आईच्या आठवणींमध्ये बाहेर बसलेली असते. तोच तिथे निशीला भेटायला नीरज येतो. उर्वी त्याला विचारते, नीरज तू परत का इथं आलास? त्यावर नीरज म्हणतो, उर्वी प्लीज, मला निशीला भेटायचंय. एवढं काय चुकलं माझं? तुम्ही काय एवढे माझ्यावर नाराज आहात? तोच श्रीनू बाहेर येतो. तो नीरजला म्हणतो, हे प्रश्न आम्हाला विचारण्यापेक्षा एकदा तू स्वतःला विचार, तुझं तुलाच कळेल. त्यावर नीरज सुद्धा आता वैतागून म्हणतो, झालंय, विचार करून झालाय, सगळं झालंय, पण माझं काही डोकं चालत नाही. म्हणून मला माझ्या बायकोला भेटायचंय, तिच्याशी माझी सगळी मिसअंडरस्टँडिंग क्लिअर करायची. आणि तुम्ही दोघं माझ्याशी असं वागाल ही माझी बिलकुल अपेक्षा नव्हती. त्यावर श्रीनूही म्हणतो, मी तुला समजून घेतोय ना म्हणून मी गप्पा आहे, नाहीतर माझ्या बहिणीची निशीची अशी अवस्था करणाऱ्याला मी असंच नसतं सोडलं. एवढं होऊन नीरज परत रिक्वेस्ट करू लागतो. तो म्हणतो, मला निशीला भेटायचंय, प्लीज एकदा तरी मला तिला भेटू द्या. त्यावर ओवी म्हणते, नीरज तुला भेटल्यावर तिला त्रास होईल आणि तो आम्हाला नको आहे. नीरज आता म्हणतो, अच्छा असं आहे का? कुठल्या मुलीला होणारा बाळाचा बाप खूप दिवसांनी भेटल्यानंतर त्रास होतो? नीरजला निशीच्या प्रेग्नन्सीबद्दल कळालेले पाहून दोघांनाही धक्काच बसतो. ओवी नीरजला विचारते की तुझ्या मॉमने सांगितलं का तुला? त्यावर नीरज म्हणतो, नाही, उलट मीच मॉमला सांगितलंय आणि ती सुद्धा खूप आश्चर्यचकित झाली की निशीने ही बातमी आम्हाला कशी काही नाही सांगितली आणि हेच मला तिला एकदा भेटून विचारायचंय. पण ओवी काही केल्या नीरजला निशीला भेटू देत नाही. ती म्हणते, मला माफ कर नीरज, निशीला तुला नाही भेटायचं, तिनं तुला कालच सांगितलंय ना स्पष्ट. नीरजला खूप वाईट वाटते. तो रडायला लागतो. तो म्हणतो, ठीक आहे, मलाही माझ्या निशीला त्रास झालेला नाही बघवणार, पण मी ही तिच्यासाठी गुलाबाची फुलं आणि तिच्या आवडीचं गोड आणलंय, हे तरी तिला द्या, असे म्हणून नीरज तिथून निघून जातो. पुढे मेघना आंटी किती खोटं बोलू शकतात याची आता या दोघांनाही खात्री पडते. कारण निशीच्या प्रेग्नन्सीबद्दल माहीत असूनही तिने नीरजला सगळं उलटच सांगितलेलं असतं. पुढे श्रीनू म्हणतो, आता खरं तर मला नीरजबद्दल खूप जास्त वाईट वाटते, कारण आपल्या प्रेमाचा माणूस आपल्या समोर असताना या मनातल्या भावना त्याच्यासमोर व्यक्त करता येत नाहीत, हे दुःख मी समजू शकतो गोवी. असे म्हणून श्रीनू नीरजने आणलेले स्वीट आणि गुलाबाची फुले निशीला देतो. निशीला लगेच समजते की सर आले होते आणि त्यांनी स्वीट आणि गुलाबाची फुले आणलेत. निशी श्रीनूला विचारते, श्रीनू तू सरांना काही सांगितलं नाहीस ना? हे बघ, त्यांना जर खरं कळलं ना तर खूप गोंधळ होईल. त्यावेळी श्रीनू सांगतो, निशी आम्ही काहीही त्याला सांगितलं नाही, पण त्याला सगळं आधीच कळलंय, तू आई होणार आहे, नीरज बाबा होणार आहे, हे त्याला माहिती झालंय. निशी पुढे श्रीनूला म्हणते, श्रीनू माझं बाळ किती कमनशिबी आहे ना रे, मी त्याला त्याच्या बाबाच्या प्रेमापासून दूर करते, पण याचं मलाही खूप वाईट वाटतंय. मी हे मला चांगलं वाटतं म्हणून नाही करत, हे सगळं मी माझ्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी करते. श्रीनू पण सर मला समजून घेतील ना रे, म्हणजे माझा राग नाही येणार त्यांना. त्यावर श्रीनू निशीला समजावून सांगतो. तो तिला धीर देतो. हे बघ निशी, तू आधी शांत हो, तू काही काळजी करू नको, तुला वाटते तसं काही होणार नाही. तुला तुझ्या बाळाला आई आणि बाबांचं दोघांचंही प्रेम मिळेल आणि आज ना उद्या नीरजची आई पण तुझ्याबद्दलचं मत बदलेल, तीही तुला एक्सेप्ट करेल. तू असं धीर नको सोडू, तू फक्त आता पॉझिटिव्ह राहा, चांगला विचार कर, तू फक्त आता तुझ्या बाळाचा विचार कर, सगळं काही छान होईल. पुढे ओवी श्रीनूला गिफ्ट द्यायला येते, पण श्रीनू ते गिफ्ट घेत नाही. तो म्हणतो, नको मला, त्यापेक्षा मला आपल्या लग्नासाठी तुझा होकार हवाय. त्यावर निशी म्हणते, हे बघ, तू कितीही वेळा मला तो प्रश्न विचारला ना तरी माझं उत्तर एकच असणार आहे,
मला माझ्यामुळे तुझ्यात आणि लाली आत्यांच्यात प्रॉब्लेम नाही क्रिएट करायचा. मला तुम्हाला एकमेकांपासून लांब झालेलं नाही बघायचं. प्लीज तू मला समजून घे. इकडे मेघना नीरजला कॉलवर कॉल करत असते, पण नीरज काही कॉल उचलत नसतो. तिला टेन्शन असते की हा परत निशीला भेटायला गेला की काय. ती परत पुढे म्हणते, एका परीने बरंच झालं खोत नीरजला भेटू देत नाहीत. ह्या अशा वागण्याला एक दिवशी कंटाळून नीरज निशीचा नादच सोडून देईल. पुढे म्हणते, नीरजने मला अजूनपर्यंत कुठलेच प्रश्न विचारले नाहीत. एकतर त्याला अजून माझ्याबद्दल काहीच सांगितलं नाही, किंवा निशीने माझ्या धमकीला घाबरून तिने कुणालाच काही सांगितलेलं नसेल. अशा विचारात ती पूर्णपणे मेघना गोंधळलेली असते. पुढे दादा खोतांच्या घरात सगळे आपापल्या परीने लाली आत्यांना समजवायचा प्रयत्न करत असतात की तुला श्रीनूसाठी ओवीपेक्षा योग्य मुलगी मिळणारच नाही, पण ती लाली आहे ती ऐकते होय. पण पुढे श्रीकांतराव श्रीनूबद्दल वेगळीच काळजी बोलून दाखवतात. ते म्हणतात, बंधू आता ना मला भीती वाटू लागली आहे. ह्या बाईने श्रीनूच्या गळ्यात जर भलतीच मुलगी मारली आणि भावनेच्या भरात श्रीनूने टोकाचं पाऊल उचलले ना म्हणजे बरं. पण हे असं म्हणूनही लालीमध्ये काही फरक पडत नाही. पुढे उमाताई आणि ओवी वाती वळत बसलेल्या असतात देवघरामध्ये. ओवी मावशीला म्हणते, मावशी मी तुला विचारू का ग, तुझं लग्न तर दुसरीकडे म्हणजेच माझ्या डॅड सोबत ठरलं होतं, पण ते अचानक तुझं आणि दादांचं लग्न झालं. तू या घरात सून म्हणून आली तेव्हा तू सगळं कसं मॅनेज केलं, तुला कसं जमलं. त्यावर उमाताई म्हणतात, खरं सांगू का ओवी, अगं बायकांनी आनंदाने एखादी गोष्ट ठरवली ना की त्यांना मुळात ती तडजोड वाटतच नाही. मी जेव्हा लग्न करून या घरात आले ना तेव्हा दायचीने माझ्यावर खूप भरभरून प्रेम केलं. आपल्या अण्णांना ती भाऊ म्हणत होती, त्यामुळे लहानपणापासूनच तिने माझ्यावर खूप माया केली. स्वतःच्या मुलीसारखा जीव लावला. माझ्यावरच नाही तर मंजूवर पण तिने तितकंच प्रेम केलं. दायची स्पष्ट बोलायची, हां, पण समोरच्यावर माया पण तितकीच करायची. पुढे ओवी म्हणते, मॉमच्या रागामुळे मी तिची मुलगी म्हणून दायचीला नव्हते आवडत, पण तरीही त्या मला सगळं नीट समजून सांगायच्या. त्यावर उमाताई म्हणतात, ओवी तुला एक सांगू का, अगं सहवासाने हळूहळू माणसं कळतात. तुला माहिती आहे का, दायचीला सुद्धा शेवटी तुझ्याबद्दल प्रेम वाटू लागलं होतं. दायची जर दुसऱ्या दिवशी अचानक गेली नसती तर एव्हाना तुमचं लग्न सुद्धा झालं असतं. त्या दिवशी बघ, तू चापकाच्या फटक्यांपासून श्रीनूला वाचवलंस. तेव्हाच दायचीला तुझ्या प्रेमाची खात्री पटली होती आणि ती तुमच्या लग्नाला तयार सुद्धा झाली होती. ओवी पुढे म्हणते, हो, मी पण त्यांना त्या दिवशी पंप नेऊन दिला होता आदल्या दिवशी, तेव्हा त्या खूप खुश होत्या, आराम वाटतोय म्हणाल्या. त्यावर उमाताई म्हणतात, तेच कुठं सुटत नाही. दायची रात्री माझ्याशी खूप छान गप्पा मारत होत्या, त्यांना साधी दम्याची उबळ सुद्धा आली नव्हती आणि दुसऱ्या दिवशी अचानक अशा आपल्याला सोडून गेल्या. ज्या दिवशी हे कोड सुटेल ना त्या दिवशी तुमच्या प्रेमाचा मार्ग मोकळा होईल. ओवी मात्र मनातल्या मनात बोलते की हे पण सोडवणार कोण कोडं आणि कसं. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. प्रेक्षको, कसा वाटला आजचा एपिसोड? असेच अपडेटसाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.